हॅलो एव्हरीवन. मी काजूच्या बियांचं जे सगळं तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता की कशा आम्ही काजूच्या बिया आणल्या विकल्या. पण तिथे ना बरेच जण मला एकच प्रश्न विचारत होते की या बिया कापायच्या कशा, यातलं आपले काजू काढायचे कशा, याची भाजी बनवायची कशी. सो म्हटलं त्याच्यासाठी चला की आपण घरी आता मला भाजीसाठी कापायचेच होते, तर म्हटलं तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवते. आता एक कापायला बसले त्याच्यासाठी कोयती किंवा विळी वगैरे काय असली तरी चालेल. माझी मम्मी आहे जी मम्मीला बोलवलेलं आहे कापायला, सो मम्मी कापायचं काम चालू करते. आणि या साईडला हा दोन भाग केल्याच्यानंतर जो मधला गर असतो याला आम्ही गर बोलतो, ते आपल्याला काढायचं आहे. सो मी काढायला दुसरं डिपार्टमेंट बसवलं आहे, ती म्हणजे माझी सासू, माझ्या मिस्टरांची मम्मी. सो माझी मम्मी आणि सासू दोघीजणी बसलेले आहेत, एक कापायला एक गर काढायला. हे करताना ना हाताला खोबरेल तेल किंवा गोड तेल असतं आपलं जेवणातलं ते, किंवा हे ग्लोव्ज वगैरे जरी हातात वापरले तरी पण चालतात, म्हणजे त्याचा चीक असतो. आणि हे कापताना एक लक्षात ठेवायचं की कुठेही बोट ते कापताना खांजवणं वगैरे असं काय, किंवा चेहऱ्याला वगैरे कुठे बोट लावायचं नाही. त्याचा चीक आहे तो लगेच लागतो आणि फोड वगैरे येतात, म्हणजे बेकार सीन होतो तो चीक लागल्याच्यानंतर. त्याच्यामुळे सांभाळून करायचं आहे. आणि ग्लोव्ज वगैरे घालायचे, नाहीतर मग त्या हातांवरती मेहंदी उठते मस्तपैकी. तर जे आहेत कोकणातले त्यांना माहिती असेल की काय, फक्त काळजीपूर्वक कापायचे, कारण की आपल्याला छान काहीतरी खायला मिळतं, तर थोडीशी मेहनत पण छान करावी लागते. आणि खरंच हे आमच्या गावचं सोनं आहे, कोकणातलं सोनं आहे. त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही, मलासुद्धा कापता येतात. पण आता मी या दोघींना बसवलेलं आहे, कारण की सम्राट मला कापून देत नाही आहे. नाही तर तुम्ही बोलाल की दोघींना बसवलं हिला येतं की नाही, बट मला पण येतं. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काजूची भाजी कशी बनवतात ते बघूया. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.